जुळली गाडगे या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सावी, नीता आणि अवंती या तिघींनाही एक नंबर सापडलेला असतो आणि तो पालखीवरून आल्यापासून तर तिघीजण डिस्कस करत असतात. पण शेवटी कसा बसा होईना सावी आणि नीता, अवंती या तिघीजणी विचार करत करत बोलतात की हा तर त्या गाडीचा नंबर आहे आणि सुधाकर काकाने हा नंबर लिहून ठेवलेला आहे. आणि असं माहिती पडल्यानंतर तिथे तिघींच्याही चेहऱ्यावर आनंद आलेला असतो. तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. आता सावी जी असते ना, सावी या सगळ्यामध्ये त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये असते. ती आता देवाला बोलते, देवा सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि काही झालं ना तरी धैर्य आणि माझ्यामध्ये जे नाते निर्माण झाले ना त्याला अगदी शेवटपर्यंत टिकू दे. पण त्यासाठी त्यांना मदत कर. म्हणजेच त्यांना आता जो आमच्या विरुद्ध गेलेला माणूस आहे म्हणजेच काय तर या सगळ्यामध्ये दामिनी मॅडमच्या हाती जे काही पुरावे आहेत ना ते लागलेच पाहिजेत. आता असं म्हटल्यानंतर देवाजवळ खूप पाया वगैरे पडत असते. तितक्यात तिला जाणवतं की आपण आताच्या आता हे सगळं संपवायलाच हवं. पण आता त्यावरती विचार करते की काहीही झालं ना तरी मला हे सगळे पुरावे शोधावेच लागतील. ती आता देवाला हात जोडून प्रार्थना करत असते. तितक्यातच ती चांगली वागत आहे हे तिला कळतं. त्यावरती बोलते, अरे बापरे, जर मी असं वागले तर सगळ्यांना कळेल की मी बरी झाली आहे. असं वागता कामा नये. आणि ते आता असं म्हटल्यानंतर लगेचच जशी वेड्यासारखी वागते ना तशी वागायला लागते. आता ती हे सगळं जे वागत असते ना ते पाहून तिला विचार येतो की मला असं का वाटतंय की या सगळ्यामध्ये नेमकंच काहीतरी आहे जे माझ्या आजूबाजूला आहे. तितक्यात लगेचच ती बोलते धैर्यला की आता काय करायचं फ्रेंड. त्यावर लगेच धैर्य बोलतो, आता एक काम कर, आधी हळद कुंकू व्हा, मग अक्षिदा व्हा आणि मग फुलं व्हा, पण 1 मिनिटं. आणि असं म्हणून तो तिच्या डोक्यावर पदर देत असतो. शेवटी पदर दिल्यानंतर होतं असं की या सगळ्यामध्ये तिथे बिचारा तो धैर्य जो असतो ना तो तिला बोलतो की आता कर. खरं तर त्याचं तिच्यावर खूप प्रेम असतं आणि असं प्रेम मात्र आजपर्यंत तिने कुणाही कडून अनुभवलेलं नाही. फक्त ती तिच्या घरच्यांकडून आणि धैर्यकडून हे प्रेम जे आहे ना ती अनुभवत असते. त्यावर आता त्याने म्हटल्याप्रमाणे ते सगळं करत असते. तितक्यातच आता पालखी वगैरे उचलत असते. पण इतक्या धैर्य हा एकटा असतो. ते पाहून ती बोलते, थांब फ्रेंड, मी पण तुला हेल्प करणार. दामिनी टेन्शनमध्ये असते आणि भास्कर आणि विलाससुद्धा तिथेच असतात. नीता आणि अवंती मात्र बाहेर असतात. आता या सगळ्यामध्ये तिला खूप भीती वाटत असते की नेमकं समोर काय होईल. कारण तिला असं वाटतं की काहीतरी आज संकट येणार आणि ते मात्र येणारच असतं. इकडे सुधाकर काका नानांकडून वाचत असतात. त्यांना असं वाटतं की काही झालं ना तरी या सगळ्यामध्ये मी आता सगळे पुरावे तिला द्यायलाच हवे आणि म्हणून तिथे ते प्रयत्न करतात त्यांच्यापासून वाचायला. पण आता हे सगळं मात्र थांबलेलं असतं कारण या सगळ्यामध्ये त्यांच्या मागे नानाही खूप झपाट्याने लागलेले असतात. आता तिथे एका बाजूला देतात विठ्ठलाच्या मूर्तीच्या वरती तिथे सावीला दिसतात. सावी एकदम त्यांच्याकडे बघते आणि तिला समजतं की काहीतरी आहे आणि त्यावरती विचार करत असते, हे सगळं काय चाललंय. आणि सुधाकर काका, बाप रे देवा, तू तर माझ्या मदतीला आलास. पण तरी तिचं मन अजूनही चिंतित असतं. त्यावरती विचार करते की काहीही करून ना मला आता बाहेर जावंच लागेल आणि बाहेर गेल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. तर आता धैर्यला ती बोलते, मी 1 मिनिटात आली फ्रेंड आणि असं म्हणून ती आता बाहेर जाते. तिला आजूबाजूला आता कोणी दिसत नाही. तितक्यात समजत नाही म्हणून ती बोलते, म्हणजे या सगळ्यामध्ये नीता आणि अवंतीला बोलते, वहिनी हे बघा, आपल्याला काहीही करून बाहेर जावं लागेल आणि ते कारण तुम्ही शोधायचं. कारण काय आहे ना, धैर्य मला एकटी जाऊ देणार नाही. आता हे सगळं जे झालेलं असतं ना ते पाहून ती आता नीता आणि अवंतीला सांगते. त्यावर त्या दोघी बोलतात, ठीक आहे, तू काळजी करू नको. आणि त्या तिघीजणी धावत धावत आतमध्ये येतात. नीता आणि अवंती बोलतात, भाऊजी मी काय म्हणते जरा ऐका तर. त्यावर धैर्य बोलतो, होय ना, 1 मिनिट वहिनी. आणि असं म्हणून तो सावीला बोलतो, हे बघ सावी बाळा, देवाच्या पाया पडायच्या आणि आता आपण आरती करतोय की नाही, थोडं शांत बसायचं. आणि असं म्हणून तिला शांत वगैरे बसण्यासाठी सांगत असतो. त्यावर आता ती ती ऐकते आणि बरोबर सगळं काही करते. तर आता नीता लगेच बोलते, भाऊजी मी काय म्हटलं, मला बाहेरनं थोडे फुले हवे होते, बाकी काही नाही, मी सावीला घेऊन जाऊ काय. त्यावर धैर्य बोलतो, ठीक आहे तुम्ही बाहेर जा, पण एक अट आहे, म्हणजे सावीचा हात धरून जा कारण गर्दी खूप आहे आज. त्यावर ती बोलते, होय की, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि दोघंही जण निघालेले असतात. त्या दोघी जणी जेव्हा निघतात ना तेव्हा सुधाकर काही मात्र आजूबाजूला दिसत नसतो. शेवटी सावी आणि नीता शोधत शोधत एका गर्दीच्या ठिकाणी येतात. तिथे त्यांना सुधाकर दिसतो. त्यावरती बोलते, सुधाकर काका. सावीला ते आवाज येतात, सावी इकडे पटकन. तितक्यात ते तिथून जाणार समोर तर तितके तिथे खूप मोठी गर्दी, म्हणजेच पंढरीची वारी ही चाललेली असते. आणि या सगळ्यामध्ये तिथे ते अटकून जातात. आणि आता त्यांना दिसत नसतं की सावी कुठे, तर सावीला सुद्धा ते दिसत नसतात. इकडे नानांनी सुधाकरला धरलेलं असतं आणि ते बोलतात, लय माज आलाय का तुला, पळून कसं काय जातोय. आणि असं म्हणून त्याला ते धरतात आणि बोलतात, चल लवकरात लवकर चल. आणि असं म्हणून आपल्यासोबत ते घेऊन जात असतात. इकडे सावी आणि नीता हे दोघे शोधत असतात. पण त्यावर त्याला काही सापडत नाही. त्यावर लगेच तिथे नीता बोलते, सावी मला एक सांग, सुधाकर काका कोण. ती बोलते, ते माझ्या पप्पांचे जवळचे मित्र आहेत, त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, कोणी काय केलं आणि काय नाही, म्हणून मला ते पुरावे हवेत. आणि त्यासाठी सुधाकर काकांना शोधणं खूप महत्त्वाचं आहे. मला वाटलं होतं त्यांना जिवंत ठेवलं नसेल, पण अखेर ते आहेत. असं म्हटल्यानंतर ती बोलते, पण आता शोधायचं कुठं, त्यांना शोधून शोधून काही सापडत नाही. त्याच्यामुळे ते घाबरून जाते. तितक्यातच तिला कळतं की आपण जर लवकर धैर्यकडे नाही गेलो तर काहीतरी मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावरती ते जाणार तितक्या तिच्या ट्रकमध्ये एका पदर अटकतो.
अटकतो. त्या दरवाजात पदर अटकल्याने ती लगेच बघते तर काय, तो पदर सोडण्याचा प्रयत्न करते आणि तिला दिसतं की त्याच्यावर एक नंबर लिहिलेला आहे आणि तोही रक्ताने. त्यावर ती विचार करत बोलते, हे असं कसं काही होऊ शकतं. तितक्यात ती बोलते, एक काम करा वेळी तुमचा फोन दाखवा तर. त्यावर लगेच तिला बोलते, काय ग काय झालंय, आणि तिला फोन देते. तितक्यात ती बोलते, हा फोन नंबर कशाचा असू शकतो बरं. आता असं म्हटल्यानंतर लगेच नीता बोलते, काही समजत नाही आहे कसला असेल तर. आता असं म्हणून ती बोलते की मला एक सांगा वहिनी, फोन नंबर तर नसेल ना. आता असं म्हटल्यानंतर लगेच तिथे दामिनीच्या विचार तिथे नीता बोलते, काय माहिती, पण आपल्याला लवकरात लवकर जायला हवं. आता असं म्हणून ते तिथे दोघी जणी निघालेले असतात. इकडे धैर्य आणि ही मात्र सावी जी असते ना, ती आता पूजा चालू ठेवते. आता पूजा वगैरे चालू असताना तिथे ते दोघी जणी पाया पडतात. शेवटी आता सावी बोलते, म्हणजे विठ्ठलाचा नारा करत असते आणि सगळेजण तिला साथ देत असतात. आता या सगळ्यामध्ये तिथे धैर्य आणि सावी सगळेजण घरी निघालेले असतात. सावीला मात्र काही एक इन्फॉर्मेशन सापडली नसते, पण तिने विठ्ठलाला हात जोडून सांगितलेलं असतं की या हिंटसाठी खूप खूप धन्यवाद. पण मात्र या सगळ्यामध्ये ती जेव्हा घरी आलेली असते ना, तेव्हा तिला कळून चुकलेलं असतं की नेमकं काय चाललंय. ती विचारत असते, देवा हे सगळं काय चाललंय रे, तू मला हिंट तर दिलाय, पण तो हिंट कशाचा, आता काय करावं. तितक्यात ती बोलत असते. आता त्यांना पाहून लगेच इरा येते आणि बोलते, अरे वा तुम्ही सगळे आलेत तर. तितक्यात नीता लगेच धैर्य बोलते, भाऊजी आजची छान झाली ना पालखी, मला तर खूप छान वाटलं बाबा, खूप प्रसन्न वाटतंय. तितक्यात इरा बोलते, काय हो काय काय केलं मग तुम्ही आज. त्यावर लगेच नीता आणि अवंती बोलतात, सावीवर धैर्यचं खूप प्रेम आहे, त्यांनी तिच्यासाठी पालखी उचलली. आणि तितक्यात ती लगेच बोलते, मला एक सांगा धैर्य, तुम्ही काय काय मागितलं देवाजवळ. तितक्यात ती आता त्याच्या बाजूला बसणार. तितक्यात लगेच सावी बोलते, फ्रेंड काय करतोयस तू. आता या सगळ्यामध्ये लगेच तिथे अवंती बोलते, त्यांनी आता त्यांच्यासाठी म्हणजे सावीसाठी पालखी उचलली. त्यावरती बोलते, बरं तुम्ही काय मागितले ते तरी सांगा. त्यावरती लगेच बोलतो धैर्य की माझी आणि सावीची ही गाठ जी आहे ना, ती 7 जन्माची असू देत, कुणी आमच्या मदत येऊ देऊ नको, आणि आमची तर गाठ ही कधीच तुटता कामा नये. त्यावरती लगेच बोलते, धैर्य तुम्ही काय एकटी म्हणून पालखी उचलली. हो तुम्ही एकट्याने उचलली ना, म्हणून तुम्हाला किती त्रास झाला असेल, हात दुखत असेल ना, तुम्हाला काही झालं असतं म्हणजे. आता असं म्हटल्यानंतर लगेच अवंती बोलते, काय बोलतेस तू. त्यावरती लगेच बोलते, होय ना, मी असे तर मी मदत केली असती, तुम्हाला एकट्याला उचलूच दिलं नसतं. तर अवंती बोलते, एक मिनिट सांगू का इरा, तिने सुद्धा मदत केली आहे. त्यावर लगेचच तो बोलतो, मी तर देवाला हे सुद्धा म्हटलंय की या सगळ्यामध्ये माझी सावी लवकर बरी होते. एक सांगू का सावी, तू आत्ता आहेस म्हणून, तू जर आधी असतीस ना, म्हणजे आधीसारखी असतीस ना, तेव्हा तर खूप छान असती आणि तू तेव्हा पण मला खूप मदत केली असती. खरंच सावी, तुझ्यामुळे तर आज मी इथपर्यंत टिकून आहे. आणि असं वगैरे ते म्हणत असतो. तितक्यात इराला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. अवंती आणि नीता बोलतात, थांबा तुम्हाला फोटो दाखवतो. आणि असं म्हणून ती जेव्हा फोटो दाखवत असते ना, तेव्हा या सगळ्यामध्ये इराला खूप राग आलेला असतो. तिथे अवंती आणि नीता तिला बोलतात, ये ना ये तू पण बघ, आणि तिचा हात ओढणार. तितक्यातच तिला खूप राग आलेला असतो. ती बोलते, सावी जोपर्यंत माझ्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत माझं काही एक ठीक होणार नाही. आणि असं म्हणून तिचा ग्लास घेणार. तिथे बोलते की ग्लास जो आहे ना, म्हणजे हा पाणीचा ग्लास त्या सावीवर टाकणार. अवंतीलाही कळतं आणि अवंती तोच ग्लास घेते आणि त्या इराच्या अंगावर टाकते. शेवटी या सगळ्यामध्ये तीच ओढली होते. तितक्यात ती चिडचिड करत असते. ते पाहून लगेच सावी बोलते, काय ग कशाला इतकी चिडचिड करतेस, तुला कळतंय का, साधं पाणीच तर उडलंय अंगावर, मग त्यात एवढं काय आहे, तू साधं शांतही बसू शकतेस ना, ओली झाली ना साडी मग चेंज करू नये, कशाला इतकी ओरडतीयस. त्यावर तिथे ती काहीच बोलत नाही आणि शेवटी हे चौघही जण खूप हसत असतात. पण या सगळ्यामध्ये मात्र एक नक्की झालंय की विठ्ठलाच्या मंदिरामध्ये तिला एक हिंट भेटली आणि ती हिंट कुठली आहे ना, ती आपण पुढच्या भागात पाहूयात. तुम्ही हा भाग शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आता चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी असे व्हिडिओज आणि हे व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यासाठी डेली येत राहतील. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत शुभरात्री.